अंगावर नवीन कापड नाहीत, गळ्यात सोन्याची चेन नाही, हातात ब्रासलेट नाही, काय आहे? काय बोलालीस कारभारने? कसली चैन, कसली कापड? अरे देवा, तुम्हाला माहितच नाही वे? अहो तुमचा पोरगा पहिल्यांदा सासरवाडीला गेला होता. आता पहिल्यांदा सासरवाडीला गेलाय म्हटल्यावर सासऱ्याकडे काहीतरी पाहुणचार झालाच असेल की, हा? ते विचारालो मी. हा, शुभू काय बोलायली आई? तू साहेबांकडे गेलता? होय. कसे आहेत रे साहेब? बोलले तुझ्याशी? अहो तुम्ही का बसावं? काय रे शुभू? नाही, लाज बीज सगळी विकूनच खाल्ली का? काही उरलीच नाही का? हा, कशाला गेला होतास तू तिथं? हा, त्या श्रीमंताच्या दारामध्ये काय भीक मागायला गेला होतास? आई, अगं तोंडाला ते काय बडबडत सुटल्यास? गप्पा बस. मग काय बोलू दुसरं? सांग की काय बोलू? ज्या बापानं घरात या पुरीला हकलून दिली, हा, तिच्याशी संबंध तोडले, त्या बापाच्या दारात हिच्या शब्दा खातर तू धावत गेलास? नाहीतर काय. आणि काय ग, नाही एवढं जायचंच होतं तर स्वतः जायचं ना बापाच्या घरी. आमच्या भावाला कशाला पाठवलं? आणि आम्ही तर म्हणतो यो कसला बाप आहे आई, जरा काळजी नाही स्वतःच्या लेकीची, स्वतःच्याच पोरीला घरात हाकलून देतोय. यो माणूस तर आम्ही सांगतो बाप बोलायच्या लायकीचाच नाही, माणूस बोलायचा. बस. तोंड सांभाळून बोलायचं. माझ्या बाबांबद्दल काहीही चुकीचं बोललेलं मला सहन होणार नाही. त्यांच्याबद्दल आता एक शब्द जरी बोललात ना तुम्ही तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल, लक्षात ठेवा. नाही बोलणार, पण तू आत्ताच्या आत्ता हे कबूल कर का शुभूला तूच पाठवलेलं? हो, मीच पाठवलं होतं शुभूला बाबांकडे. बघ, बोललेलो का नाही आई आम्ही? हिनेच पाठवलं, स्वतःच्या तोंडाने कबूल करायला पोरगी. बघ आता. का गे? का पाठवलंस? कुठल्या अधिकारानं पाठवलंस? हो सासूबाई, माझ्या बाबांची तब्येत कशी आहे, ते बरे आहेत का हे बघायला म्हणून पाठवलं होतं मी शुभूला तिथे.